link is going to open, that is called as National Power Portal. Yes. So on this National Power Portal, we are interested for daily generation reports as on 26 November 2020. So आजची जरी तारीख ही 1 डिसेंबर असेल तरी 26 हा लास्ट अपडेट आहे या वेबसाईटवरचा. मंथली रिपोर्ट्स सप्टेंबर, ऑब्विसली ऑक्टोबरचा इथे अजून अपलोड झालेला नाहीये. मंथली रिपोर्ट्स टेंटेटिव्ह आणि हे जेव्हा फायनल होईल तेव्हा तो ऍक्च्युअल मध्ये जाईल तो. येस. कोल रिपोर्ट्स, इंडियामध्ये किती कोल हा खर्च झाला असेल, सो याचा डेली कोल रिपोर्ट सुद्धा आहे. बोथ फॉर्मॅट्स आर अवेलेबल, पीडीएफ फॉर्मॅट ऍज वेल एज एक्सेल फॉर्मॅट. ट्रान्समिशन रिपोर्ट ऍज ऑन ऑक्टोबर 2020, ट्रान्समिशन लाईन्स ज्या असतील आपल्या इंडियामध्ये, प्रोग्रेस स्टॅटस असेल, कमिशन्स किती झाल्या असतील त्या, आरएफडी प्रोग्रेस स्टॅटस असेल, ट्रान्सफॉर्मेशन कॅपॅसिटी किती असेल, मग सांगितलं तुम्हाला 72,705 MVA एवढी ट्रान्सफॉर्मेशन कॅपॅसिटी आहे आपल्या इकडे. येस. नंतर we are interested for this install capacity reports. Yes, here you can see we have divided our India in 5 regions: northern region, eastern region, western region, southern region and northeastern region. Yes. जर तुम्हाला प्रश्न विचारला की our महाराष्ट्र हा कोणत्या रिजन मध्ये पडतो, सो ऑब्विसली आपला महाराष्ट्र हा वेस्टर्न रिजन मध्ये येतो इंडियाच्या. येस. आणि जर मी याच्यावर क्लिक केली सो तुम्हाला दिसेल आता की पीडीएफ फॉर्मॅट मध्ये हा डाटा ओपन होईल. येस. सो इट विल टेक सम टाइम. हियर यू कॅन सी द वेस्टर्न रिजन डाटा. येस. अँड इनसाइड द वेस्टर्न रिजन हियर वी आर इंटरेस्टेड फॉर this is the location wise western region state wise installed capacity as on 31st of you can say October 2020. yes, 31 ऑक्टोबरचा हा डाटा आहे. इन्स्टॉल कॅपॅसिटी म्हणजे ही ऍक्च्युअल मध्ये आहेत ती कॅपॅसिटी सांगतोय. येस. So on this there are different states in the western: Chhattisgarh, Dadra Nagar Haveli, Daman and Diu, Goa, Gujarat, Madhya Pradesh and Maharashtra. So this is our state. And here you can see inside the Maharashtra there are 3 sectors are available: state sector which is governed by Maharashtra, private sector which are governed by you can say Reliance or Adani Power. Yes. And these are the sector governed by central government. Yes, central sector. So here you can see this is the share of state sector, private sector चा एवढा शेअर आहे आणि सेंट्रल सेक्टरचा एवढा शेअर आहे. आणि टोटल ऑफ महाराष्ट्र इन्स्टॉल कॅपॅसिटी ऑफ कोल याच्यामध्ये पण त्यांनी कॅटेगराइज केले आहेत. कोल, गॅस, डिझेल आणि यांचा टोटल. येस. अँड वी आर इंटरेस्टेड फॉर द न्यूक्लिअर पॉवर ऑल्सो, हायड्रो पॉवर, अँड दिस इज द रिन्युएबल एनर्जी सोर्सेस. येस. अँड दिस इज द ग्रँड टोटल. सो हियर यू कॅन सी for the Maharashtra case, we are interested for the 21,150. Yes, obviously these figures are in terms of I guess in terms of the megawatt. Yes, so they are not mentioned over here somewhere. Yes, but believe they must be in terms of megawatt. So ही एवढी install capacity आहे आपल्या महाराष्ट्राची 21,150. आणि ऑब्विसली गॅस पॉवर प्लांट हे नाही आहेत महाराष्ट्रामध्ये कुठेही, गुजरातमध्ये आहेत. येस. नंतर जे डिझेल असतील ते पण पॉवर स्टेशन नाही आहेत. देन दिस वी आर इंटरेस्टेड फॉर आवर न्यूक्लिअर. सो तुम्हाला कळत असेल आता की न्यूक्लिअर पॉवर प्लांट जो आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये तो तारापूरला आहे, अँड विच इज गव्हर्न बाय सेंट्रल you can say government of India. Yes. And this is the you can say hydro power plant. Yes. And this is related to the renewable energy sources. So this is the grand total 42,491 megawatt. So this is the installed capacity of our Maharashtra state. Yes. So what is my intention? My intention is that whenever being an electrical engineer, you must know the installed capacity of our this is the all India install capacity. जर तुम्ही याच्यावर क्लिक केली तुम्हाला पूर्ण इंडियाची इन्स्टॉल कॅपॅसिटी मिळेल इथे. म्हणजे आता यांनी रिजन्सला क्लब करून घेतलंय. येस. मग रिजन्सची आपली जी क्लब केलं, सो दिस इज द ग्रँड फिगर. सो द फिगर कन्सिस्ट ऑफ 3,73,435.58. Yes. Yes. Here you can see this is in terms of megawatt. Yes. सो दिस इज इन्स्टॉल कॅपॅसिटी. आणि बऱ्याच वेळा तुम्हाला क्वेश्चन विचारतात कंपनीमध्ये किंवा इंटरव्ह्यूच्या वेळेस, व्हॉट इज द इन्स्टॉल कॅपॅसिटी ऑफ इंडिया, व्हॉट इज द इन्स्टॉल कॅपॅसिटी ऑफ महाराष्ट्र. सो यू मस्ट हॅव द नॉलेज ऑफ दिस पर्टिक्युलर फील्ड so that you are going to get selected inside this particular company or industry.
Yes. So my intention is what we are interested for these daily reports. Yes. Now we are interested for the regulations. Yes, because that is our today's topic of interest. So here you can see, after clicking on regulations, this is the final regulations which we are interested. This is the notified, and after clicking on the notified section, there are different standards are available. So this is the construction standard, this is the transaction of business regulations, this is the metering regulations, grid operation standards, statistics and return standards, and connectivity regulations. Yes. This is the safety standards for construction and operation and maintenance. This O and M stands for operation and maintenance. And this is the technical standards for communication system in power system operation. तुम्हाला कळत असेल आता की रेग्युलेशन म्हटल्यावर रेग्युलेशन हे बऱ्याच गोष्टींचं असू शकतं. असं नाही की ते फक्त सेफ्टीचं असेल, ग्रीड ऑपरेशनचं असेल, कन्स्ट्रक्शनचं असेल, स्टॅटिस्टिक्सचं असेल किंवा कनेक्टिव्हिटीचं असेल. येस, बट वी आर इंटरेस्टेड फॉर द सेफ्टी स्टँडर्ड्स. Yes, so safety standards for construction and operation and maintenance. Yes, so after clicking this document, here you can see there are amendments in this particular regulations of 2019. आपण काय करू, रिसेंट जो असेल त्याला आपण क्लिक करू आणि त्याला स्टडी करण्याचा प्रयत्न करू. Yes, so after clicking these particular measures, here you can see this is the Gazette of India. Yes, and every order, or you can say every documentation or every act is formed in terms of Gazette of India. एक असं डॉक्युमेंट आहे, तुम्ही बघितलं असेल, गॅझेट हा शब्द तुम्ही बऱ्याच वेळा ऐकला असेल किंवा बघितले असतील गॅझेट्स. येस, याच्यामध्ये अशी माहिती असते की ती आपल्या इंडियाला लागू पडते. येस, किंवा जी अभ्यास त्यांनी केला असेल त्या अभ्यास करून याच्यामध्ये त्यांनी तो गॅझेट पास केलं असेल आणि त्याच्यामध्ये ती इन्फॉर्मेशन ही ठेवलेली असेल आपली. येस. So obviously there are available in two languages. So this is the Hindi language and we are interested for the English language. So here you can see this is the recent document. Yes, which was you can say completed in the month of June 2019. Yes. So let me make the zoom of this particular document so that you can read easily. So what this document tell us? This is the Central Electricity Authority notification. This is the number of that particular document. Whereas the draft regulation further to amend the Central Electricity Regulations relating to safety and electric supply. आपण सेफ्टी मध्ये एंटर केल्यामुळे आपल्याला हे रेग्युलेशन्स फॉलो करणं गरजेचं आहे. येस. सो दिस वॉज पब्लिश्ड इन 6 न्यूजपेपर डेलीज ॲज रिक्वायर्ड बाय सबसेक्शन. सो त्यांचे जे ऍक्टचे सबसेक्शन असतील किंवा त्यांचे जे रूल्स असतील त्यांनी ते लिहिलेलं आहे. येस. आणि याच्यामध्ये त्यांनी लिहिलं काय आहे हे इथे आहे. येस, these regulations may be called the Central Electricity Authority measures relating to safety and electric supply. Yes, so हा त्या डॉक्युमेंटचं नाव आहे. So this document indicates the different definitions, charging point. Yes, so तुम्हाला सांगायचं मला आवडेल की ज्या वेळेस इंडियामध्ये एखादी नवीन टेक्नॉलॉजी येते, समजा आता इलेक्ट्रिक व्हेकल ही टेक्नॉलॉजी इंडियामध्ये आता येत आहे किंवा आलेली आहे. बऱ्याचशा स्टेटमध्ये इलेक्ट्रिक व्हेकल्स किंवा इलेक्ट्रिक स्टेशनचे पॉवर्स असतील, पॉवर चार्जिंग युनिट असतील, तर ते आलेत बऱ्यापैकी. सो त्या इलेक्ट्रिक स्टेशनचं जे रेग्युलेशन असेल ते किती पाहिजे, त्याचे डायमेन्शन किती पाहिजे, त्याच्यामध्ये व्होल्टेज किती पाहिजे, हे सगळं या गॅझेटमध्ये लिहिलेलं आहे. येस. मग चार्जिंग पॉइंट म्हणजे काय, चार्जिंग स्टेशन म्हणजे काय, त्याचे डेफिनेशन्स काय असतील. येस. नंतर इलेक्ट्रिक व्हेकल म्हणजे काय. येस. इलेक्ट्रिक व्हेकल सप्लाय इक्विपमेंट्स कोणकोणते असतील, सॉकेट आउटलेट कोणतं असेल, सप्लाय लीड कोणते असतील. येस. अँड दिस इज इम्पॉर्टंट, सेफ्टी प्रोव्हिजन्स फॉर इलेक्ट्रिक व्हेकल चार्जिंग स्टेशन्स. मी बोलताना एकदा म्हटलं होतं तुमच्या क्लासमध्ये की ज्यांची शेत जमिनी किंवा ज्यांच्या जर तुमच्याकडे जर जागा असेल रोड टच वगैरे, सो तुम्हाला एक चांगला स्कोप आहे की चार्जिंग स्टेशन हे डेव्हलप करायचे. जसे पेट्रोल पंप्स असतात आताच्या आपल्या, तुम्ही जर हायवेला वगैरे जर तुम्ही गेले तुमच्या गावामध्ये पेट्रोल पंप्स वगैरे असतील, सो जर तुमची जागा असेल तर तुम्हाला इच्छा असेल तर यू कॅन डेव्हलप द इलेक्ट्रिक व्हेकल चार्जिंग स्टेशन्स. ऑब्विसली याला थोडा पिरियड लागेल डेव्हलपमेंट करण्यासाठी. येस. इलेक्ट्रिकल व्हेकलचं जे मार्केट आहे इंडियामध्ये ते अजून स्मॉल स्केलवर आहेत. येस. इंडियामध्येच काही व्हेकल्स आहेत की ज्या स्वतः प्रोडक्शनचं त्यांचा रेट हा वाढतो आहे. येस. आणि लोकांचा पण आता कल हा इलेक्ट्रिक व्हेकल कडे वळतो आहे.
बिकॉज पेट्रोल डिझेलची कॉस्ट ही 90 रुपीज पर लिटर चालू आहे. येस, आणि एवढी कॉस्ट देण्यापेक्षा जर तुम्ही 1 युनिट मध्ये 20 किंवा 200 किंवा 100 किलोमीटर जर फिरून येत असाल, सो दॅट कॅन बी ऍडव्हान्टेजियस. येस, अँड विथ दिस डेव्हलपमेंट the electricity has formed, this central electricity authority has released this gazette. मग असं नाहीये की इंडियामध्ये टेक्नॉलॉजी कोणी वापरत नाहीये. टेक्नॉलॉजी बरेचसे लोक वापरतात आहेत, जे लोकांकडे कॅपेबिलिटी आहेत. सध्या आपण असं म्हणू त्या लोकांकडे ती इलेक्ट्रिक व्हेकल सुद्धा आहे. येस, अँड दे आर फॉलोइंग दिस जनरल सेफ्टी रिक्वायरमेंट. त्यांना हे फॉलो करणं गरजेचं आहे. आता हे कुठे फॉलो करणं गरजेचं आहे? ज्या ठिकाणी चार्जिंग स्टेशन आहेत त्या ठिकाणी हे फॉलो करणं गरजेचं आहे. So what it indicates? It indicates all electric vehicle charging stations shall be designed, installed and tested, certified, inspected and connected in accordance with the provision of this chapter. तुम्ही कुठेही गेलेत इंडियामध्ये, सो जर तुम्हाला इलेक्ट्रिक व्हेकल चार्जिंग स्टेशन दिसलं, सो त्यांनी या डॉक्युमेंटला फॉलो करूनच बनवलं असेल. येस, बिकॉज दिस इज द गॅझेट ऑफ इंडिया. All electric vehicle charging stations shall be provided with the protection against the overload of input supply and output supply fittings. मग जे चार्जिंग स्टेशन असतील त्याच्यामध्ये प्रोटेक्शन सुद्धा एक इम्पॉर्टंट पॅरामीटर आहे. येस, सो ऑल द इलेक्ट्रिक व्हेकल चार्जिंग स्टेशन shall be installed so that any socket outlet of supply is at least 800 millimeter above the finished ground level. सो त्यांनी ग्राउंड लेवल पासून ते चार्जिंग पॉइंट किती अंतरावर पाहिजे हे त्यांनी डिफाईन केलेलं आहे. ऍटलिस्ट म्हणजे कमीत कमी, याच्यापेक्षा जास्त चालेल पण याच्यापेक्षा कमी नको. 750, 700 इज नॉट ऍक्सेप्टेबल. बियॉन्ड 800 or at least 800 is acceptable. Yes, a cord extension set or second supply lead shall not be used in addition to the supply lead for the connection of the electric vehicle to the electric vehicle charging point, and it shall be so constructed so that it cannot be used as cord extension set. Yes, so the adapter shall not be used to connect the vehicle connector to a vehicle inlet. असं नाही की तुम्ही चार्जिंग स्टेशन पासून तुम्ही परत अडॅप्टर लावणार आणि अडॅप्टर पासून परत तुमच्या इलेक्ट्रिक व्हेकलला तुमचं चार्जिंग होईल. डायरेक्टली तुमचं चार्जिंग स्टेशन पासून तुमचं जे आउटलेट असेल तिथून डायरेक्टली तुमचं कनेक्शन पाहिजे तुमच्या व्हेकलला. एवढं अंतर ते डिफाईन केलेलं आहे त्यांनी. येस, द इलेक्ट्रिक व्हेकल पार्किंग प्लेस शाल बी सच दॅट द कनेक्शन ऑन द व्हेकल व्हेन पार्क फॉर चार्जिंग शाल बी विथिन द 5 मीटर फ्रॉम द इलेक्ट्रिक व्हेकल चार्जिंग पॉइंट. येस, portable socket outlets are not permitted to be used for electric vehicle charging. Suitable lighting protection shall be provided for the electric vehicles charging station as per the Indian Standard Code IS and IEC, International Electrotechnical Commission 62305. Yes, आणि एवढे सारे प्रिकॉशन्स फॉलो केल्यानंतर आता इथे बघा तुम्ही की त्यांनी पीक व्होल्टेज किती पाहिजे डीसी साठी. येस, नंतर एनर्जी किती त्यांनी कंझ्युम केली पाहिजे. येस, व्होल्टेज कशापेक्षा जास्त नको. येस, सो सगळं त्यांनी व्यवस्थित हा ड्राफ्ट हा त्यांनी आपल्या समोर दिलेला आहे. येस, अँड हियर यू कॅन सी द डायरेक्ट करंट इलेक्ट्रिक व्हेकल चार्जिंग पॉइंट शाल डिस्कनेक्ट द सप्लाय ऑफ इलेक्ट्रिसिटी टू प्रिव्हेंट ओव्हर व्होल्टेज ऍट द बॅटरी इफ आउटपुट व्होल्टेज एक्सिड्स द मॅक्सिमम व्होल्टेज लिमिट सेंट बाय द व्हेकल. येस, आणि एवढंच करून चालणार नाही. सो यू हॅव टू प्रोव्हाइड द अर्थ प्रोटेक्शन सिस्टीम फॉर द चार्जिंग स्टेशन. येस, मग अर्थ प्रोटेक्शन साठी सुद्धा यू हॅव टू फॉलो दिस स्टँडर्ड्स. येस, आता मला असं वाटतं की तुम्हाला थोडंफार कल्पना आली असेल की सेंट्रल इलेक्ट्रिसिटी ऑथॉरिटीचं काम काय आहे. सेंट्रल इलेक्ट्रिसिटी ऑथॉरिटीचं काम असं आहे की ज्या नवीन नवीन टेक्नॉलॉजी इंडियामध्ये आल्या असतील किंवा येत आहेत त्यांच्याबद्दलचं प्रोटेक्शन म्हणा किंवा इन्स्टॉलेशन म्हणा किंवा त्याच्याबद्दल सेफ्टी मेजर्स म्हणा हे डिफाईन करून देणं लोकांना. येस, सो दॅट that people or that person who are dealing with that technology or who are dealing with that particular system has to follow all these precautions. हे काम कोणाचं आहे इंडियामध्ये सेंट्रल इलेक्ट्रिसिटी ऑथॉरिटीचा आहे. येस, आणि जर तुम्ही बघितलं याच्यामध्ये बराचसा प्रकार आहे. टेस्टिंग कसं करायचं, चार्जिंग स्टेशनचं इन्स्पेक्शन कसं करायला पाहिजे, मेंटेनन्स कसा करायला पाहिजे. येस, इंटरनॅशनल स्टँडर्ड्स कोणते फॉलो केले पाहिजेत आपण, हे सगळं डिफाईन केलेलं आहे. येस, आणि हा झाला पब्लिश.
जे डॉक्युमेंट आहेत ते पब्लिश झालेलं आहे. येस. नाउ वी आर इंटरेस्टेड फॉर दिस पर्टिक्युलर डिफरंट installed capacity. Yes, safety standard for construction and operation and maintenance. Yes, आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं की डिफरंट रेग्युलेशन्स आहेत, त्याच्यामध्ये अमेंडमेंट पण झालेत, सुधारणा पण झाल्या आहेत. येस, आणि हे सगळं बिलॉंग करतं सेफ्टी स्टँडर्ड्सला. जर तुम्ही फायनल रेग्युलेशन बघितलं नोटिफाईड मध्ये, सो नोटिफाईड मध्ये तुम्हाला एवढे फील्ड्स बघायला मिळतात, 8 फील्ड्स बघायला मिळतात. येस, आणि आपण इंटरेस्टेड आहोत सेफ्टी स्टँडर्ड्स फॉर कन्स्ट्रक्शन अँड ऑपरेशन अँड मेंटेनन्स. येस, मला असं वाटतं की तुम्हाला थोडंफार कळालं असेल की सेंट्रल इलेक्ट्रिसिटी ऑथॉरिटीच्या वेबसाईटवर काय काय इम्पॉर्टंट पॉइंट्स आहेत. येस, आणि जर तुम्ही बघितलं अजून की रिपोर्ट जर मी क्लिक केलं, सो तुम्हाला मंथली रिपोर्ट्स, क्वार्टरली रिपोर्ट्स, अॅन्युअल रिपोर्ट्स, येस, डेली रिन्युएबल जनरेशन, डेली कोल्ड रिपोर्ट, डेली जनरेशन, हे सगळं बघायला मिळतं. रूल्स अँड ऑर्डर्स, रिपोर्ट आर्चिव्स. येस, आणि जर मी डेली रिन्युएबल जनरेशनवर क्लिक केलं, सो मला असं वाटतं की इथे आपल्याला तारीख पिक करून ऍटलिस्ट 1 नोव्हेंबरची आपण जर समजा डेली रिपोर्ट बघितला 2 नोव्हेंबरचा, सो इथे तो ओपन होईल. येस, आणि प्रत्येक स्टेटमध्ये किती एनर्जी ही प्रोड्यूस झाली, जनरेशन झालं, हे सगळं तिथे बघायला मिळतं. समजा लेट्स से द एक्झाम्पल ऑफ चंदीगड. चंदीगडमध्ये विंड एनर्जी 0, सोलर इज 0. येस, सो देर माइट बी नॉट बी द एनी सोलर और यू कॅन से wind power inside this particular state. Yes, let's take the case of the Maharashtra. Yes, obviously there is a solar power plant and you can say the wind power plant are available. These figures are in terms of megawatt. Yes, and this is the cumulative generation during November 2020, and this is the on that particular date, 2 November. Yes, so all the states they have mentioned over here. Yes, and this is the all India generation of this particular solar and you can say wind. Yes, so you can get all the information at one click. Yes, but provided that you have to visit this daily this central authority electricity authority website, so that you are getting up to date with our information.